गडिंग्लज सारख्या नगरीमध्ये मला येण्याचं भाग्य मिळतंय। कारण का तर या भूमीला मामांचं वारंवार पदस्पर्श झालेला आहे। त्यामुळे ही भूमी पावन आहे। महाराष्ट्रातलं नव्हे तर जगातलं एकमेव मंदिर असं आहे ज्या ठिकाणी मामा आणि हलसिद्धनाथ बरोबर आहेत। सिद्धनाथ मामांचे आराध्य आहेत। कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेत असताना मामा नेहमी हलसिद्धनाथांना विचारायचे। लहान थोरापासून सर्वजण भक्तीनं राबतात। इथं कोण कसं काम करतं कसं पूर्ण होते कोणालाही माहित नाही, परंतु हे मामांचं इथं असलेलं चैतन्य, हलसिद्धनाथाचं असलेलं चैतन्य तुम्हाला आम्हाला स्पष्ट जाणवतं। आपला प्रपंच सांभाळून जगाचा मालकाचा प्रपंच सांभाळतात अतिशय निस्वार्थीपणे आणि अतिशय उत्तम नियोजन। याचा एक आदर्श नमुना जर असेल तर ते गडिंग्लजचं हलसिद्धनाथ आणि बाळूमामा मंदिर आहे। इथे येणाऱ्या भाविका जर समाधानी झाला तर माझा मामा समाधानी झाला, ही अतिशय महत्वाची भावना सर्वांच्या ठाई आहे। मामांनी समाधी घेतली, माझा देव संजीवन समाधी घेऊन आदमापुरामध्ये सूक्ष्म रूपाने हजर राहिला। आपण त्या वेळेला का नव्हतो ही जी भावना आहे ना वारंवार मनाला ही करत असते आणि म्हणून अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत असतं। आणि माझं सांगणं आहे सर्वांना, येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय। अजून आम्हाला त्याची चाहूल नाही। कोरोना हा फक्त त्याचा एक ॲडव्हर्टाइजमेंट होती। येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय। जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, तुम्हाला जर वाचायचं असेल तर धर्म करा, माझ्या मामाची सेवा करा। मामाने सांगितलं ज्या वेळेला धर्म बुडायला जाईल त्यावेळेला धर्माची पायाभरणी करणारा बाळू धनगर असेल। मग मामांच्या छत्र सायेखाली राहावा, मामांच्या सावलीखाली राहावा। देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही। देवाची भक्ती साधी आहे। देवाचं मालक होऊ नका, त्याचा चाकर व्हा। देव तुम्हाला कडव घेतल्याशिवाय राहणार नाही। आदमापुरामध्ये सुवर्ण पिंपळाच्या खाली आणि स्वर्गाच्या महाद्वारावरती देवानं भाकणूक केली। देवानं सांगितलं 33 कोटी देव भाकणुकीला हजर राहतील। का हजर आहेत देवानं सांगायचं आणि ह्या देवदेवतांनी सगळं चक्र फिरवायची। जर आपण भाकणुकीकडे नीट लक्ष दिलं तर मामा सांगतो कलियुगाच्या अंताला बाळू धनगराचा झेंडा फडकत राहील। आता मामाचं परस्त महाराष्ट्र भारतामध्ये नाही राहिलं, साता समुद्राच्या पार न्यूझीलंडच्या देशामध्ये ऑकलंडच्या शहरामध्ये मामांचं मंदिर आहे। मामाने भाकणुकीमध्ये सांगितलं अमेरिकेच्या देशाचं बाळू धनगराचं मंदिर गाव होईल। म्हणजे साता समुद्रापा झेंडा फडकणार आहे। याचा अर्थ कलियुगाचा अंत निकट आलेला आहे। मामा सांगितलं तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार। येणारं संकट आहे महायुद्ध, कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारी, अन्न टंचाई, आर्थिक संकट, भयंकर परिस्थिती घेऊन येणार आहेत। मामांची सेवा करा, सगळ्यातून देव तुम्हाला पार करेल। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सुजल सह लता पालकर, गडिंग्लज।